हॅलो गायज, बॅक टू वेलकम चॅनल माय यूट्यूब. आणि आज मी आलो शेताकडं. आता शेताकडे येऊन असं कळालं आहे ए सीमध्ये काम जे आपण करतो त्यापेक्षा शेताचं काम खूप डिफिकल्ट आहे. जस्ट मी आलो बघा म्हणलं शेताचं वातावरण कसं आहे काय नाही वगैरे सगळं ओके झालं आहे. कापूस वगैरे थोडा फुटला आहे. असं डिस्कस करायला तो आमच्या घरच्यासोबत काय परवडते काय नाही शेतामध्ये वगैरे ते. सो असं कळालं की सोयाबीनला आता भाव 4,000 आहे. भाई काहीच नाही परवडत शेतकऱ्यांना 4,000मध्ये. आणि भाई आज मी जस्ट आलो चलत घरून माझ्या शेताकडं. मला कळालं खरी मेहनत काय असते शेतामध्ये. नॉर्मली शेताकडे मी खूप कमी वेळेस येतो. याचं कारण म्हणजे मी असतो बँगलोरला जॉबला. आणि कधी असं सुट्ट्या वगैरे असल्या तर मी येतो गावाकडं. आणि आल्यानंतर असं शेत वगैरे थोडं इकडं तिकडं बघणं, कधी शेतामध्ये काम वगैरे असेल तर फवारणी वगैरे करणं, डिपेंड ऑन केव्हा येतो काय नाही त्यावरती. तर माझी कंपनी हे आहे नॉर्मली कर्नाटकामध्ये. सो तिथले जे कंपनीचे माझ्या पब्लिक हॉलिडेज आहेत ते नॉर्मली त्या स्टेट वाईज डिसाईड केलेले आहेत. सो फक्त हे वीक मला फक्त मंडेला म्हणजे आज सुट्टी आहे. आणि इथून पुढे 4 दिवस वर्क फ्रॉम होम. जर वाटेल तर लास्ट 2 डेज सुट्टी घेईन आणि लगेच संडेला वापस बँगलोर. ऑलरेडी ट्रेन बुक केलेली आहे कारण तिकीट जर बघितलं तिकीटची प्राईज खूप जास्त आहे सध्या. सगळं चालत राहील. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.